आता मंकाला खेळ फक्त काय रत्नागिरीतच किंवा रत्नदुर्ग किल्ल्यावरच सापडतोय असं नाही का? रायगडवर पण मंकाला खेळासारखे काही कोरलेले आपल्याला अवशेष सापडतात। त्याही बरोबरच हम्पीला अनेक देवळात किंवा देवळाच्या बाहेर पटांगणात असे एका उघड्या दगडावर असे खड्डे कोरलेले सापडतात। तो पण मंकाला सदृशच खेळ आहे। त्यामुळे पूर्ण दक्षिण भागात हा खेळ प्रसिद्ध होता आणि त्याचे अवशेष हे साधारण त्याच काळात वेगवेगळ्या ठिकाणी सापडले। यावरनं आपल्याला त्याचा किती विस्तार होता हे समजतं। आता पुढच्या वेळेला तुम्ही रत्नदुर्ग किल्ल्यावर याल तेव्हा बाले किल्ल्यावर जाच, महादरवाजाही बघा, शिवसृष्टी तर नक्की बघा, पण त्याबरोबर आपल्याला 1500 वर्षापर्यंत मागे जोडणारी जी कार्विंग्स आहेत ती सुद्धा नक्की बघा। आणि त्याहीपेक्षा हा आपला ऐतिहासिक वारसा आहे आणि हा आपणच जपायचा आहे। त्यामुळे तुम्ही जेव्हा याल तेव्हा एकटे येऊ नका, अनेक लोकांना घेऊन या आणि अनेक लोकांना हा इतिहास नक्की सांगा।